सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले। त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह 33 जणांना सहकार प्राधिकरणाचा जोरदार धक्का बसलाय। बुलढाण्यातील मलकापुरात परापेट या भागात मोठ्या प्रमाणात नाल्यावरती ढापा टाकण्यात आल्या, मात्र 24 तासांच्या आत टाकलेला ढापा कोसळला असून स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत। वर्षानुवर्ष रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना नोटीस बजावण्यासाठी म्हाडानं सुरुवात केली आहे। 1200 प्रकल्पातील विकासकांना नोटीस बजावून म्हाडानं प्रकल्प ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढलाय। राज्यात 10 महिन्यात मलेरियाचे 17,775 हजारांहून अधिक तर डेंग्यूचे 17,389 रुग्ण आढळलेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं मत आरोग्य विभागानं व्यक्त केलंय। वाढत्या इन्फ्लुएन्झापासून बचावासाठी सदर्न हेमिस्फिअर क्वाड्रिव्हॅलंट 2024 ही लस देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेत। ही लस 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करत असल्यामुळे या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। जळगावच्या जामनेरमध्ये शेतकऱ्यांना मजुरीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे कापूस वेचणीवर परिणाम झालाय। 10 रुपये प्रति किलो मजुरी देऊन सुद्धा मजुरांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। सांगलीच्या मळण गावात वटवाघुळांच्या हल्ल्यामध्ये 1.25 एकर द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली। या घटनेत शेतकऱ्यांचं 10 ते 12 लाखांचं नुकसान झालंय। तातडीनं आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय। 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये राज्यातलं सर्वात कमी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उत्तर महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे। पुण्यातही थंडीचं आगमन झालंय। गेल्या 2 दिवसात शहरातील तापमान 2 अंशांनी घसरलंय। सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागलाय। नैऋत्य मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात संपला असला तरी देशातील काही ठिकाणी ईशान्य मान्सूनचा पाऊस सुरू आहे। येणाऱ्या 2 महिन्यात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात राज्यामध्ये अनुकूल स्थिती निर्माण झाली तर ईशान्य मान्सूनचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती रविवारी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:05 मेगा ब्लॉक असणार आहे। तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:40 ब्लॉक असेल। न्यायालयीन प्रकरण हाताळताना दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलाय। विधी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिलाय। विधी अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेनं आणि जबाबदारीनं न्यायालयीन कामकाज हाताळावं असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत। विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनानं 7 महिन्यात 80 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय, तर 1 ऑक्टोबर महिन्यात 12 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। एक मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती होते। सांगलीमध्ये अमित शहांची विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा झाली। या सभेदरम्यान अमित शहांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असे अमित शहांनी संकेत दिले, तर अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। तो अमित शहांचा अधिकार आहे। निवडणुका झाल्यानंतर सगळे एकत्र बसतील आणि नंतर मुख्यमंत्री ठरणार, त्याबद्दल कुणीही वाईट वाटून घेऊ नका असं अजित पवार म्हणाले। अमित शहा आले होते, त्यांनी सांगितलं की उद्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करायचं आहे। ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे सांगण्याचा। शेवटी निवडणूक झाल्यानंतर सगळे विधायक एकत्र येतील, एकत्र बसतील, समन्वयाने त्या ठिकाणी चर्चा करतील। ह्याच्यातनं कुणी कुणाला वाईट वाटून देऊ नका किंवा त्यांनी त्याच्यामध्ये गैरसमज देखील करून घेऊ नका, अशा प्रकारची सूचना मला त्या सर्वांना या निमित्तानं करायची। एफआरपीच्या प्रमाणात साखरेचा विक्री दर आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ न केल्यामुळे देशातील साखर उद्योग आर्थिक संकटात सापडले आणि आर्थिक संकटातून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्रीय अन्न सचिवांना पाठवलंय।
राज्यात सर्वाधिक उन्हाळी कांदा आवक नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळाली. लाल कांद्याची 8 बाजार समित्यांमध्ये 5,584 क्विंटल आवक होती, ज्यात सर्वाधिक आवक मालेगाव, मुंगसे आणि धुळे इथे होती. अधिकाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणं शक्य व्हावं यासाठी टाटा रुग्णालयाकडून रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला होता. दरम्यान अवघ्या 59 दिवसांमध्ये रुग्णालयाकडून 51 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पश्चिम आणि पूर्व उपनगरात अवैध मद्य वाहतुकीबाबत 226 गुन्हे दाखल केले आणि या कारवाईत 227 जणांना अटक करण्यात आली. पुणे शहरामध्ये कार्यालयीन जागा सहकार्याला गेल्या काही वर्षांपासून मोठी पसंती मिळतेय. त्यामुळे कार्यालयीन जागा सहकार्याचे व्यवहार वाढू लागलेत आणि कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. राज्यभरात होत असलेल्या टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच कृत्रिम तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवली जाणार आहे. यात परीक्षा केंद्रात जाताना प्रत्येक उमेदवाराची फेस रिडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टर असे उपाय करण्यात आले. यंदा दिवाळी सणापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासोबतच एका महिन्याचा आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम 100 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय. मुंबईतील रुग्णालयांमधील नोंदीनुसार गेल्या 10 वर्षांमध्ये डायरियाची रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या एका अहवालात समोर आली आहे. त्याखालोखाल टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या असल्याचं नमूद करण्यात आलंय. विलेपार्ले पश्चिमेकडील चर्च येथील रस्ता संरेखित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते. आदेश देऊनही मुंबई पालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर पालिकेचे अधिकारी कोणाचे आदेश ऐकतात अशी विचारणा न्यायालयानं पालिकेकडे केली आहे. मुंबईमध्ये पारा 35शी पार असला तरी शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये तापमानात अधिक वाढ होते. सांताक्रूज आणि कुलाबा वेधशाळेत 34 आणि 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज मुंबईतील तापमान 36 अंश सेल्सिअसवरती पोहोचेल असा अंदाज आहे. भारतीय शेअर बाजारात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली. बीएसई आणि एनएसईवरती शेअर बाजारात कोणतेही व्यवहार या दिवशी होणार नाहीयेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शेअर बाजाराला सुटी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या पाली येथील एटीएम व्हॅनमध्ये 5 कोटींची रक्कम आढळली. वाडा पोलिसांनी या व्हॅनसह रक्कम ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. जालन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून 52,89,000ची रोकड जप्त करण्यात आली. पैशांची वाहतूक करणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वर्ध्याच्या येळाकेळी तपासनाक्यावरती आर्वीवरून येणाऱ्या एका वाहनातून 1,94,000ची रोकड हस्तगत करण्यात आली. एसएसटी पथकानं कारवाई करत ही रोकड निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कराणे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस शुक्रवारी होता. या एका दिवसात त्यांनी 45 खटल्यांची सुनावणी केली. अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. बांधकामासाठी मजूरच मिळत नसल्याचं सांगत राम मंदिर आता सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल असं बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी म्हटलं. गुजरातमधल्या भावनगरमध्ये किरकोळ वादातून 2 गटात दगडफेक झाली. दगडफेकीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एका कुटुंबावर काही लोकांनी हल्ला केला. घराची तोडफोड करण्यात आली. दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. दिल्लीमधल्या ज्वालानगरमध्ये एका मुलाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. मुलानं एका तरुणाकडे विडी मागवली होती. विडी न देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपी तरुणाला पोलिसांनी पकडलं. बिहारमधील नालंदा इथे 300 रुपये थकबाकीच्या मागणीसाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. 300 रुपयांची थकबाकी मागितल्यामुळे व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. बिहारच्या जेहानाबादमध्ये छठ मेळाव्यादरम्यान 2 बाजूंच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात जोरदार मारामारी झाली. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली. उत्तर प्रदेशातील झाशी इथे मोटरसायकलची धडक बसल्यामुळे जोरदार हाणामारी झाली. एका व्यक्तीला 3 जणांनी बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशातील औरियामध्ये रील बनवण्याच्या क्रेजमध्ये 2 मुलांनी कारच्या छतावर बसून रील बनवली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. लखनौमध्ये एका गुंडानं रस्त्याच्या मधोमध एका महिलेला मारहाण केली. ही घटना पोलीस चौकीपासून काही पावलांवर घडली. बिहारमधल्या भागलपूरमध्ये एका घरात मगर घुसली. त्यामुळे धांदल उडाली आणि तब्बल 4 तासांच्या अथक परिश्रमांनंतर मगरीला वनविभागाच्या पथकानं जेरबंद केलं.
गुजरातच्या वलसाड येथील एका हॉटेलमध्ये अजगर घुसलं होतं. हॉटेलमध्ये अजगर आढळल्यानंतर खळबळ माजली. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारताला महान आणि शक्तिशाली देश म्हटलंय. भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय. भारताला महासत्तामध्ये सामील होण्याचा अधिकार आहे असं देखील पुतीन यांनी म्हटलं. कॅनडाच्या ब्रॅम्प्टन मंदिराबाहेर निदर्शनं करण्यात आली होती. दरम्यान कॅनडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला तर अनेक लोकांना अटक करण्यात आली. हैती बंडखोरांनी दक्षिण इस्रायलवरती हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. दक्षिण इस्रायलवरती येमेनमधून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा आहे. लेबननच्या टायर शहरावरती इस्रायलनं हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इस्रायलनं हिजबुल्लाच्या प्रशिक्षण केंद्राचा व्हिडिओ जारी केला. इस्रायलला प्रशिक्षण केंद्रात शस्त्रांचा साठा आढळून आला. दक्षिण लेबननवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. आयडीएफच्या हवाई हल्ल्यामध्ये 4 जण ठार झाले. रशियाने युक्रेनमधील खार्किव्हवरती हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यामध्ये सुमारे 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये बर्फाच्या वादळामुळे 10,000हून अधिक घरांचा वीज पुरवठा खंडित झाला. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आणीबाणी जाहीर करण्यात आली. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये जंगलातील आगीनं भडका घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सुनीता विल्यम्सच्या व्हायरल छायाचित्रावरती नासाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. अंतराळातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं नासाने म्हटलंय. T20 सामन्यामध्ये भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव झालाय. संजू सॅमसनची शतकी खेळी तर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोईनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. आणि आता सुपरफास्ट 100 बातम्या. पुण्यात देखील थंडीचं आगमन झालंय. गेल्या 2 दिवसात शहरातलं तापमान 2 अंशांनी घसरलंय. सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागलाय. नैऋत्य मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातून संपला असला तरी देशातील काही ठिकाणी ईशान्य मान्सूनचा पाऊस सुरू आहे. येणाऱ्या 2 महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यात राज्यामध्ये अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तर ईशान्य मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात देखील पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती रविवारी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:05 पर्यंत या कालावधीत मेगा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:40 पर्यंत ब्लॉक असेल. एफआरपीच्या प्रमाणात साखरेचा विक्री दर आणि इथेनॉल खरेदी दरामध्ये वाढ न केल्यामुळे देशातील साखर उद्योग आर्थिक संकटात सापडलाय. आर्थिक संकटातून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्रीय अन्न सचिवांना पाठवलंय. न्यायालयीन प्रकरण हाताळताना दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विधी विभागातील अधिकाऱ्यांना दिलाय. विधी अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेनं आणि जबाबदारीनं कार्यालयीन कामकाज हाताळावं असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. वाढत्या इन्फ्लुएन्झापासून बचावासाठी सदर्न हेमिस्फिअर क्वाड्रिव्हॅलंट 2024 ही लस देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेत आणि ही लस 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करत असल्यामुळे या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनानं 7 महिन्यात 80 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. तर 1 ऑक्टोबर महिन्यात 12 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. दर दबावात असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीतून 12 ते 16 हजार रुपये मिळत असल्यामुळे 400 ते 4 हजार रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. सोयाबीनला किमान 6 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रबीतील पेरण्यांसाठी 1 महिना उलटून गेला तरी राज्यामध्ये आतापर्यंत केवळ 19% क्षेत्रावरती म्हणजेच 11,34,000 हेक्टरवरतीच पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक सुमारे 4,91,000 हेक्टरवरती पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. राज्यातील बाजार समितीत मुगाची आवक 1,242 क्विंटल झाली. त्याला 6,885 रुपये इतका प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात चमकी, हिरवा, लोकल आणि हायब्रिड या जातीच्या मुगाची आवक सर्वाधिक झाली आहे. राज्यातील बाजार समितीच्या मार्केट यार्डात उडदाची आवक 2,260 क्विंटल झाली. त्याला 7,017 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यात सर्वाधिक उन्हाळी कांदा आवक नाशिक जिल्ह्यात बघायला मिळाली. लाल कांद्याची 8 बाजार समित्यांमध्ये 5,584 क्विंटल आवक होती, ज्यात सर्वाधिक आवक मालेगाव, मुंगसे आणि धुळे इथे होती.
अधिकाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणं शक्य व्हावं यासाठी टाटा रुग्णालयाकडून रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला होता. दरम्यान अवघ्या 59 दिवसांमध्ये रुग्णालयाकडून 51 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पुणे विभागात कार्यालयीन जागा सहकार्याला गेल्या काही वर्षांपासून मोठी पसंती मिळतेय. त्यामुळे कार्यालयीन जागा सहकार्याचे व्यवहार वाढू लागलेत आणि कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. राज्यभरात होत असलेल्या टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच कृत्रिम तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावरती देखरेख केली जाणार आहे. यात परीक्षा केंद्रात जाताना प्रत्येक उमेदवाराची फेस रिडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टर असे उपाय करण्यात आलेत. यंदा दिवाळी सणापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासोबतच एका महिन्याचे आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम 100 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय. भारतीय शेअर बाजारात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. बीएसई आणि एनएसईवर शेअर बाजारात कोणतेही व्यवहार या दिवशी होणार नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शेअर बाजाराला सुटी जाहीर करण्यात आली आहे. आणि यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात. द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या पुस्तकामुळे राज्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आणि या पुस्तकामध्ये ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आलाय. छगन भुजबळांनी मात्र या पुस्तकातील सगळे दावे फेटाळून लावले. भुजबळ आणि सरदेसाईंमधील वादाला कारणीभूत ठरलंय द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया हे पुस्तक. याच पुस्तकात भुजबळांच्या एका मुलाखतीचा दाखला देण्यात आलाय. ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपसोबत गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच. वयाच्या 75 किती वेळा चौकशींना सामोरं जायचं. तुरुंगातील दिवस आठवले की झोप उडते असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आलाय. दरम्यान भुजबळ त्या मुलाखतीचा साफ इन्कार करतात. तर इकडे या पुस्तकाचे लेखक पत्रकार राजदीप सरदेसाई आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे आणि ते आहे. या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे. माझ्या समोर जेवढं आहे, माझ्याबरोबर काही लोक पण होती जेव्हा ते आमच्याशी बोलले. मला ह्याच्याहून अजून जास्त काही म्हणायचं नाहीये. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत विरोधकांवर झालेली ईडीची कारवाई आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे या पुस्तकातील दाव्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे इतकं नक्की. तर हेच द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या पुस्तकातील दाव्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलंय आणि भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पुन्हा विरोधकांनी केला. द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात ईडीपासून सुटका करून घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आलाय. भुजबळांनी या मुलाखतीचा इन्कार केला असला तरी मवियाच्या नेत्यांनी याच पुस्तकाचा आधार घेत सत्ताधाऱ्यांना घेरलंय. की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते. दुसरीकडे ऐन निवडणुकीतील या पुस्तकाच्या बॉम्बमुळे बॅकफुटवर आलेल्या एनसीपीच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलंय. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दाही नाही. स्वतः भुजबळ साहेब तसं काही बोललेलं नाही. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत राज्यात 2 राजकीय भूकंप झाले. त्या दोन्ही भूकंपावेळी केंद्रीय यंत्रणांच्या दबावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ऐन विधानसभा निवडणुकीत या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. तर या होत्या काही सविस्तर घडामोडी आणि त्याचसोबत वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आणि यानंतरच्या